नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या कलम पाठांतर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज आपण या सिरीजचा सेकंड लेक्चर कंडक्ट करतोय. ठीक आहे. आणि यामध्ये आपण जो पुढील भाग आहे, भाग 4, याच्यामधील जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे आढावा घेणार आहेत आणि ती समजून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर जे मूलभूत कर्तव्य आहेत भाग 4A मध्ये ती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण समजून घेणार आणि क्रमाने लक्षात ठेवणार. ठीक आहे. या आधी जो आपण लेक्चर 1 कंडक्ट केला त्याच्यामध्ये आपण 1 ते 35 कलमांचा चांगल्या प्रकारे आढावा घेतला. ठीक आहे. त्यांनी ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि रिवाइज सुद्धा आपण त्यांना केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही तो सेशन बघितला नसेल तर नक्कीच बघा. ठीक आहे. कारण ही जे कलम आहेत, ठीक आहे, किंवा भाग 1, भाग 2, भाग 3 यामधील जी कलम आहेत ही आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत. ठीक आहे ना. सो रिसेंटली जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत म्हणजे 2023 ची जे मुख्य परीक्षा आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर भाग 3 वर प्रश्न आलेले आहेत. सो नक्कीच तो सेशन तुम्ही करून घ्या आणि त्यामध्ये जेवढे पण कलमांचा आपण आढावा घेतलाय ते कलम पूर्णपणे पाठच करून घ्या. ठीक आहे. कारण येणाऱ्या एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा त्यावर आयोग प्रश्न फॉर्म तयारच करणार आहे. ठीक आहे. सो आजचा जो आपण सेशन आहे त्यामध्ये ही जी भाग 4 मधली जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचा आपण चांगल्या प्रकारे आढावा घेऊ. ठीक आहे. सो हा सेशन सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या PYQ कडे घेऊन जातो. ठीक आहे. तर आपण बघितलं तर मागच्या वर्षी गट ब ची मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा या कलमांवर 4 प्रश्न आले होते आणि त्यातला जो एक प्रश्न आहे तो आपल्या जो भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. आणि जर तुम्ही M लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरत असाल, ठीक आहे, जे मराठी अनुवाद आहे त्यामध्ये बघा आपण जर बघितलं तर मूलभूत हक्क हा जो चॅप्टर आहे त्याच्या शेवटला हा म्हणजे भाग 3च्या बाहेरचे हक्क दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यावर आयोगाने प्रश्न विचारला. हे ऑलरेडी आपण पहिल्या सेशन मध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर हा तो प्रश्न आहे की हा गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेला होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आयोग कलमांवर प्रश्न विचारत असतो. त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर त्याच परीक्षेमध्ये त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा भाग 4 वर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे. की भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते. ठीक आहे. सो हा अनुच्छेद 50 नुसार हे करतात. ठीक आहे. सो हे म्हणजे हेच मला तुम्हाला नेमकी सांगायचं आहे की आयोग या भागांवर नेहमी प्रश्न विचारतो. ठीक आहे. भाग 3, भाग 4, भाग 4A यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. म्हणून ह्यामधली जेवढी पण महत्वाची कलम आहेत किंवा सगळीच ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजून पण घेतली पाहिजेत आणि पाठ सुद्धा असले पाहिजेत. ठीक आहे. सो माझा तो प्रयत्न हाच राहणार आहे की मी प्रत्येक कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील अशा पद्धतीने सांगणार आणि ती पूर्णपणे आपण पाठ सुद्धा करून घेणार. सो त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर गट क ची मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर हा जो 36वा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आपण बघितला तर भाग 3 वर आधारित प्रश्न आहे. म्हणजे भाग 3 आणि भाग 4 वर आधारित प्रश्न. सो कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतात. तर आपण बघितला तर 4ही कलम जे आहेत ही भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतात. कारण कलम 27 आणि कलम 28 हे कशाही संदर्भात आहेत तर धर्म स्वातंत्र्य संदर्भात. अनुच्छेद 44 हा भाग 4 मधला कलम आहे आणि तो समान नागरी कायदा सांगतोय. आणि अनुच्छेद 30 हा अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक हक्कांबद्दल सांगतोय. त्यामुळं ही 4ही कलम धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतात. म्हणजेच काय तर आपल्याला कलम नुसते पाठ नाही करायचे तर त्या कलमांचं स्वरूप सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. सो हा झाला भाग 3, भाग 4 वरचा आधारित प्रश्न झाला. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघितला होता प्रश्न 41. यामध्ये जर आपण बघितलं की कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आहेत. म्हणजे हा पुन्हा भाग 4 वर आधारित प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वांचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती आहे की जी मार्गदर्शक तत्व आहेत त्यांना 3 भागामध्ये विभागणी केली आहे. म्हणजे 3 प्रकारात समाजवादी, गांधीवादी आणि उदारमत. तर गांधीवादी विचारसरणीवरच्या आधारित जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यावर प्रश्न आलेला आहे. सो त्या पद्धतीने आपण भाग 4 चा जेव्हा आता आढावा घेऊया त्यामध्ये आपण ते प्रत्येक जो कलम आहे तो कोणता गांधीवादी आहे, कोणता समाजवादी, कोणता उदारमतवादी आहे ते सुद्धा आपण ते तिथल्या तिथं म्हणजे मार्किंग करणार किंवा ऑलरेडी मी ते केलेलं आहे. तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. हा झाला भाग 4 वरचा प्रश्न. त्याच्यानंतर हा 44 नंबरचा प्रश्न जर आपण बघितला तर हा मूलभूत हक्कांवर आधारित प्रश्न आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की हा जो शोषणाचा अधिकार आहे अनुच्छेद 23 ते 24 बरोबर
तर ते जे म्हणजे मूलभूत हक्कांचं काही गट पाडले होते, त्या गटावर हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे आयोग अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या एक्झामसाठी आपण थोडासा माइंडसेट सेट करून ठेवायचा आहे. म्हणून आपली तयारी तशा पद्धतीने व्हावी त्यासाठी सुद्धा ही सिरीज मी सुरू केलेली आहे. ठीक आहे, आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईलच. ओके, सो मग आता आपण काय करूया, आपल्या मेन सेशनला सुरुवात करूया. तो म्हणजे भाग 4 मधील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि मग या भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 अशी कलम म्हणजे पूर्ण हे कलम दिलेले आहेत. ठीक आहे, सो थोडक्यात आपण त्यांचा म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचा आपण आढावा घेऊया आणि थोडक्यात ही पार्श्वभूमी थोडी लक्षात ठेवू. तर ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ही राज्यासाठी मूलभूत आहेत. म्हणजे याच्यामध्ये राज्याने देशासाठी धोरणे आखताना किंवा जी पॉलिसी ठरवतात त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे या मार्गदर्शक तत्वांमधून सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम या मार्गदर्शक तत्वांचा स्रोत जो आहे म्हणजे आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंडच्या घटनेमधून घेतलेली आहे. सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा की ही आयर्लंडच्या घटनेमधून घेतलेली आहेत. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा की ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामधील सूचना पत्रकाशी साम्य दर्शवते. यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट कर. अशा पद्धतीने ही मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली. सो कलमांव्यतिरिक्त ह्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ह्यांचे वैशिष्ट्य, यांवर झालेल्या टीका, त्यानंतर ह्या मार्गदर्शक तत्वांवर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत आहे ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न येतात. सो ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघून घ्या. सो ह्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुरुवातीपासून आपण बघूया की कलम 36. तर कलम 36 मध्ये काय दिलेलं आहे ती राज्याची व्याख्या. म्हणजे जशी भाग 3 मध्ये आपण कलम 12 बघितला की त्याच्यामध्ये राज्यांची व्याख्या दिली होती, सेम तीच व्याख्या कलम 36 मध्ये दिलेली आहे आणि यावर आयोग प्रश्न विचारत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा कलम 37 काय म्हणतो की या भागात समाविष्ट असलेली तत्वे म्हणजे कलम 38 ते कलम 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती लागू करणे. हे कोण सांगतो तर कलम 37 सांगतो. मग ऍक्च्युअल जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही कलम 38 पासून चालू होतात आणि आपल्याला ती 1 बाय 1 काय करायची आता बघायची. सो सुरू करण्यापूर्वी सांगतो की तुम्ही हा जो सेशन करताय सो हा प्रॉपरली आणि ऍक्टिव्हली सेशन करा. तुमचा अप्रोच हा असला पाहिजे की माझ्या बरोबरच तुम्ही सुद्धा हे सगळे कलम समजून घेऊन आणि पाठ करायचा तुमचा अप्रोच असला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा सेशन बघताय, तुमचा माइंड असं पाहिजे की मी या सेशनला वेळ देतोय तर माझी आत्ताच बऱ्यापैकी ही कलम मला समजली पाहिजेत आणि माझे लक्षात राहिले पाहिजे. त्यातले कीवर्ड्स, की पॉइंट्स हे माझे चांगल्या पद्धतीने लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे, हा अप्रोच तुमचा पाहिजे. कारण आपल्याला म्हणजे आपण स्पर्धा परीक्षामध्ये वावरतोय आणि ढोबळ मनाने अभ्यास करून जमणार नाही. ज्यावेळी आपण ऍक्टिव्हली म्हणजे जर आपण अभ्यास करतोय आणि आपला ऍव्हरेज स्कोर येतोय आणि ज्यावेळी आपण ऍक्टिव्हली आणि म्हणजे एक अँबिशन ठेवून अभ्यास करायला सुरुवात करू, ठीक आहे, आणि काही म्हणजे थोडासा माइंड स्मार्ट वर्क करायला सुरुवात करू, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्कोर, तुमची जी ग्रोथ आहे स्टडीमध्ये ती ऑटोमॅटिकली वाढत जाईल. ठीक आहे, आणि आपल्याला ग्रोथ करायची आहे आणि मार्क्स जास्तीत जास्त फेच करून मेरिट क्रॉस करून इथे पोस्ट मिळवायची. सो म्हणून मी म्हणतो की एकदम ऍक्टिव्हली हा सेशन करा. म्हणजे प्रत्येक सेशन तुम्ही काही रीड करताय, कुठला लेक्चर पाहताय, सो त्या प्रत्येक वेळी तुम्ही ऍक्टिव्हली ते केलं पाहिजे. सो आय होप की तुम्हाला ते कळलं असेल. सो बघा कलम 38. तर कलम 38 काय म्हणतो की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायापासून समाज रचना करून लोकांच्या कल्याणाला चालना दे. म्हणजे समाजामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय याची अशी असलेली समाजरचना तयार करायची आणि लोकांचं जे कल्याण आहे त्याला चालना देणे आणि उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी यांच्यातील जी विषमता आहे ती कमी कर, असं कलम 38 सांगतो. तर आता कलम 38 मध्ये मी 2 कलर वापरलेत, म्हणजे ते कलर व्हेरिएशन वापरले. ते का वापरले तर आपण बघितलं की जी पहिली तरतूद आहे म्हणजे आणीच्या आधीची, ही मूळ जेव्हा घटनेमध्ये ही जी मार्गदर्शक तत्व समाविष्ट केली तेव्हापासून आहेत, परंतु उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी यांच्यातील विषमता कमी करणे हे जे तत्व आहे हे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार घटनेमध्ये किंवा ह्या कलमामध्ये याचा समावेश केलेला आहे. सो कलमांचा अभ्यास करताना सोबत म्हणजे डीपीएसपी मध्ये विशेषतः आपल्याला घटना दुरुस्त्या करून कोणती डीपीएसपी किंवा मार्गदर्शक तत्वे त्याच्यामध्ये ऍड केलेले ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न आहेत. सो ज्या म्हणजे कलमांच्या बाबतीत ज्या पद्धतीने प्रश्न येतात त्या पद्धतीची सगळी अरेंजमेंट मी या पीडीएफ मध्ये करून ठेवलेली आहे. आपल्याला फक्त ती आता
काय करायचे, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे. सो 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कलम 38 मध्ये हे दुसरं तत्व ऍड करण्यात आलं. कोणतं आहे ते, तर उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी यांच्यातील विषमता कमी कर. सो यासाठी आपण याला शॉर्ट ट्रिक मध्ये बनवलं, कारण एवढा लक्षात ठेवण्यापेक्षा याला समजून घेऊन जेव्हा आपण त्याची शॉर्ट ट्रिक्स किंवा कीवर्ड्स त्याचे बाहेर काढून लक्षात ठेवतो, त्यावेळी मग आपल्याला रिव्हिजन करायला सोपं जातं. आणि आपल्याला काय करायचंय, तर ही कलम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सीधी उंगली से तो घी निकलता नाही. सो त्यासाठी मग आपल्याला काय करायचं, उंगली तेडी करायची. तेडी करायची म्हणजे काय, काहीतरी ट्रिक्स बनवायचे आहेत. ट्रिक्स बनवायचे आहेत, त्याला कंटिन्युअसली हॅमर करायचं आहे. त्याच प्रकारे आपल्याकडे टाइम लिमिटेशन आहे, म्हणून जास्त जे एकदा समजून चांगल्या प्रकारे घ्यायचं आणि मग त्याला शॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं की जेव्हा आपण तेवढी शॉर्ट ट्रिक जेव्हा वाचणार तेव्हा आपल्याला पूर्णच्या पूर्ण जो त्याच्या कन्सेप्ट आहे ती लक्षात आली पाहिजे. आय होप की तुम्हाला मला ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या समजत आहेत. तर बघा, कलम 38 पण कशा पद्धतीने त्याची शॉर्ट ट्रिक्स बनवू, तर लोक कल्याणाला चालना आणि विषमता कमी कर, हे कलम 38 सांग. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. आणि कलम 38 हे सामाजिक कॅटेगरीतलं म्हणजे सामाजिक प्रकारातलं तत्व आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे सामाजिक, गांधीवादी आणि उदारमतवादी हे 3 प्रकार आहेत मार्गदर्शक तत्वांचे. आणि गांधीवादी तत्वांवर प्रश्न आलेला होता 2023 ला, हे आपण बघितलं. सो आता सामाजिक आणि उदारमतवादी राहिलेत, तर त्यावर येऊ शकतो. ठीक आहे ना, हा एस्टिमेट आपल्याला करूनच ठेवायचा असतो. सो अशा पद्धतीने मग हा सामाजिक तत्व आहे कलम 38. आणि मग त्याची ट्रिक आपण बनवली की कलम 38 लोक कल्याणाला चालना आणि विषमता कमी. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे कलम 39. कलम 39 सुद्धा सामाजिक प्रकाराचा तत्व आहे. कलम 39 मधला जो मार्गदर्शक तत्व आहे तो सुद्धा सामाजिक प्रकारामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्याने अनुसरायची तत्वे. कलम 39 मध्ये राज्याने काही अनुसरायची तत्वे आहेत ती दिलेली आहेत. आणि ती अशी 6 तत्वे आहेत. अशी ही 6 तत्व आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, आणि त्या क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी मी इथे काही ट्रिक्स बनवलेल्या आहेत, त्या आपण बघूया. ठीक आहे, सो कलम 39 आणि उपकलम ए. ठीक आहे, म्हणजे त्यातला पहिला तत्व. ठीक आहे, कलम 39A बघा, स्मॉल ए आहे, लक्षात ठेवा. सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क, म्हणजे सर्व नागरिकांना जे उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क देणे राज्याचे कर्तव्य असेल. ओके, मग हे लक्षात कसं ठेवणार आपण, तर बघा कलम 39A, तो ए आहे ना, तर ए फॉर आधार, उपजीविके. अशा पद्धतीने मी ही ट्रिक बनवलेली आहे, म्हणजे जेव्हा मी पाठ केले तेव्हा. ठीक आहे, सो आधार उपजीविकेचा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. मग कलम 39A मध्ये काय, तर आधार उपजीविकेचा. कारण ABCD E आणि F अशी 6 हे उपकल्म आहेत किंवा 6 तत्व आहेत आणि ती क्रमाने लक्षात ठेवायची. आयोग याच्यावर क्रमाने लावा असा प्रश्न विचारू शकतो. किंवा मग असा पण सांगू शकतो की हे कलम दिली, कलम 39A दिला, कलम 39B दिला, कलम 39C, कलम 39D दिला, आणि मग सांगितलं की खालीलपैकी कोणता कलम हा सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क देण्याचे तत्व सांगतोय. ठीक आहे, मग त्यावेळी आपल्याला माहिती आहे की कलम 39A म्हणजेच काय, आधार उपजीविकेचा. मग उपजीविका कुठे आहे, तर 39A मध्ये आहे. मग हे आपल्याला अशा पद्धतीने तिथे स्मार्ट वर्क करून हे क्लिक करायचं आहे. समजलं? आय होप की तुम्हाला या गोष्टी समजल्या. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू कलम 39B. कलम 39 म्हणजे उपकलम 39B. ठीक आहे, काय आहे, तर सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय विभाग, समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय विभागणी. ठीक आहे, मग त्याला शॉर्ट मध्ये आपण कशा पद्धतीने बनवू, कलम 39B काय म्हणतो की एक तर आपण असं लिहून ठेवू शकतो की संसाधनांची न्याय विभागणी, कलम 39B, किंवा मग बी फॉर बॅलन्स डिस्ट्रीब्युशन, असं लक्षात ठेवा, बी फॉर बॅलन्स डिस्ट्रीब्युशन. ओके, हे लक्षात आपल्याला हे लक्षात ठेवावंच लागणार. त्यानंतर मग नेक्स्ट आपण बघितलं कलम 39C म्हणजे उपकलम 39C काय म्हणतो, संपत्ती व उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. मग त्याला आपण शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवणार, सी फॉर, इथे लक्षात ठेवायचं संसाधन केंद्रीकरण, फॉर एस फॉर सी. ठीक आहे, सी लक्षात ठेवायचं संसाधन केंद्रीकरण. सो अशा पद्धतीने याला हे तिसरं उपकलम आहे कलम 39 मधलं. ठीक आहे, ते अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा कलम 39D. कलम 39D काय म्हणतो की पुरुष व महिला यांना समान कामासाठी समान वेतन. ठीक आहे, समान कामासाठी समान वेतन. मग कलम 39D काय म्हणतो, आपण सांगू शकतो की समान काम समान वेतन. ठीक आहे, किंवा डी च्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर डिवाइड इक्वल करायचं. डिवाइड इक्वल म्हणजे डी किती आहे, चौथा, डिवाइड इक्वल. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 39E. कलम 39E काय आहे,
तर सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व सामर्थ्य यांची जपणूक. म्हणजे काय की जे कामगार आहेत आणि मुलं आहेत यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम देण्यात येऊ नये अशा पद्धतीची सुनिश्चिती कोण करणार, तर राज्य करणार. ठीक आहे. इथे कामगार व मुलांचं आरोग्य जपण्याची तत्व सांगितलेलं आहे कलम म्हणजे उपकलम 39E मध्ये. ठीक आहे. मग त्याला आपण शॉर्ट ट्रिक कशा पद्धतीने बनवू शकतो, तर कलम 39E काय म्हणतो, ई क्षमता आरोग्य. ई क्षमता व आरोग्य, ई क्षमता व आरोग्य. मग जेव्हा आपण समजू की ई क्षमता व आरोग्य म्हणजे काय, की जे कामगार आणि मुलं आहेत यांना क्षमतेपेक्षा जास्त काम देऊ नये. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा कलम 39F. ठीक आहे, स्मॉल एफ. तर या ठिकाणी सुद्धा मी कलर व्हेरिएशन वापरलेला आहे, कारण हा जो कलम म्हणजे उपकलम 39F जो आहे हा 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हा कलम 39 मध्ये या उपकलम 39F चा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग काय आहे तो, तर मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची शाश्वती देणे. ठीक आहे, मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची शाश्वती देणे असं कलम 39 चा उपकलम कलम 39F सांगतोय, की जो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घटनेमध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे. मग ह्यासाठी आपण शॉर्ट ट्रिक बनवली. कलम 39F काय म्हणतो, की फुल्ली ॲश्युरिटी ऑफ किंवा डॅश चाइल्ड डेव्हलपमेंट. ठीक आहे, फुल्ली ॲश्युरिटी चाइल्ड डेव्हलपमेंट. म्हणजे मी अशा पद्धतीने लक्षात ठेवलं. काही गोष्टी आपण मराठीमध्ये नाही लक्षात ठेवू शकत, तर त्याच्यासाठी मी इंग्लिश कीवर्ड्स लक्षात ठेवतो. ठीक आहे. सो फुल ॲश्युरिटी किंवा फुल्ली ॲश्युरिटी. फुल ॲश्युरिटी F फॉर 6 म्हणजे हा 6व्या क्रमांकाचा म्हणजे कलम 39 मधला 6व्या क्रमांकाचा उपकलम आहे F. ठीक आहे. फुल्ली ॲश्युरिटी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे इथे मुलांच्या आरोग्यपूर्ण विकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट या संदर्भात इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण त्याच्याशी निगडीत काही शब्द शोधायचे आणि त्याला आपली ट्रिक्स मध्ये ठेवून द्यायचे आणि तिथे रिव्हिजन मध्ये ठेवलं की ते ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहतं. फुल्ली ॲश्युरिटी चाइल्ड डेव्हलपमेंट कलम 39F मधला F. ठीक आहे, अशा पद्धती. त्यानंतर मग आता कलम 39 संपतो. ठीक आहे, म्हणजे कलम 39 मध्ये ही 7 तत्व दिलेली आहेत. ठीक आहे, त्यांचा आपण आढावा घेतला, त्याच्या शॉर्ट ट्रिक सुद्धा आपण बघितलं. सो त्यानंतर पुढचा मग सेपरेट कलम इथे तयार होतो, कलम 39A. ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवा, इथे कॅपिटल ए आहे आणि जी आता आपण 7 तत्व बघितली ती कलम 39 ची उपकलम आपण बघितली. हा फरक इथे लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं कन्फ्युजन असेल ती क्लिअर करून घ्यायची, कारण आपल्या आयोगाला माहिती आपण कुठे कन्फ्युज होतो आणि आयोग अशाच ठिकाणी ट्रॅप टाकतो. ठीक आहे, कारण आयोगाला आपल्याला स्कोर नाही द्यायचा. आयोगाला आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम मधून म्हणजे जो एक्झाम घेणार असतो तो अशा पद्धतीने पेपर सेट करतो की जास्तीत जास्त मुलं तिथे चुकावीत. बरोबर ना, चुकावीत आणि मग ते मेरिट मधून बाहेर व्हावे. म्हणून आपल्याला इथे प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक म्हणजे कीवर्ड्स किंवा जे शब्द आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत. ओके. सो मग सेपरेट कलम 39A काय म्हणतो, की समान न्याय आणि गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा देणे. ठीक आहे, काय आहे तर सर्वांना समान न्याय. ठीक आहे, आणि गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा म्हणजे ज्यांना कायदेशीर सेवा परवडत नाही किंवा जे गरीब आहेत त्यांच्यासाठी निशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारची फी न घेता कायदेशीर सेवा पुरवणे हे राज्याचं कर्तव्य असेल किंवा राज्यांवरती बंधनकारक आहे. ठीक आहे, आणि हे सुद्धा सामाजिक प्रकारचं मार्गदर्शक तत्व आहे, हे लक्षात ठेवा. सो म्हणजेच आता अभ्यास करताना आपल्याला कोणती कलम सामाजिक आहेत, कोणती गांधीवादी आहेत आणि कोणती उदारमतवादी आहेत हे एक ठिकाणी त्यांची यादी किंवा सेपरेशन थोडंसं करून ठेवावंच लागणार आहे. ठीक आहे, आणि हे कलम 39A हा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड करण्यात आला. ठीक आहे, म्हणजे कलम 39 चा उपकलम जर आपण बघितला, उपकलम 39F स्मॉल एफ हा सुद्धा 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केला. त्यानंतर कलम 39A सेपरेट हा सुद्धा 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केला आहे. आणि डायरेक्ट म्हणजे या DPSP मध्ये किंवा मार्गदर्शक तत्वामध्ये 42वी घटना दुरुस्तीने खूप सारे कलम ऍड केलेले आहेत, ते आपण बघणारच आहोत. ओके. मग ह्या कलम 39A ला सेपरेट कलम 39A साठी आपण जी ट्रिक बनवली ती कशी आहे, समान व निशुल्क न्यायिक सेवा. मग असा कीवर्ड लक्षात ठेवायचा, समान व निशुल्क न्यायिक सेवा म्हणजेच काय की जे समान न्याय आणि गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा अशा पद्धतीने उल्लेख आला तर तो कलम 39A असणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं.
त्यानंतर नेक्स्ट अतिशय महत्वाचा कलम, आयोगाचा फेवरेट कलम, कारण हा गांधीवादी विचारसरणीचा कलम आहे. त्यानंतर हा ग्रामपंचायतच्या संदर्भात आहे. मग कलम 40 म्हणजे काय सांगतो, तर ग्रामपंचायत संघटित करणे आणि स्वशासित घटक म्हणून काम करण्यासाठी त्यांना आवश्यक सत्ता व अधिकार देणे. ठीक आहे, म्हणून याच्यावर जर तुम्ही बघितला तर खूप सारे प्रश्न हे कलम 40 वर येताना दिसतात, कारण हा पंचायत राजशी संबंध दाखवतो. सो याच्यावर प्रश्न येतो आणि नेहमीच येतो. सो हा आणि बरेचशांना हा कलम तोंडपाठ असतो. ठीक आहे, त्यामुळं इथे टेन्शन घ्यायचं नाही. कलम 40 काय आहे, तर ग्रामपंचायत स्थापना किंवा ग्रामपंचायतीचे संघटन. ठीक आहे, आणि हा गांधीवादी प्रकारातला मार्गदर्शक तत्व आहे, हे लक्षात. त्यानंतर पुढचा जो आहे कलम 41 नंतर कलम 41. तर कलम 41 काय सांगतो, तर बेकारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व या परिस्थितीमध्ये काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळण्याच्या हक्कांची शाश्वती देणे. ठीक आहे, बघा 4 परिस्थिती दिल्यात. ठीक आहे, बेकारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व. ठीक आहे, या 4 परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे जो पण पीडित आहे किंवा जो पण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीची शाश्वती द्यायची आहे. ठीक आहे, असं कोण करणार, तर राज्य करणार. ठीक आहे, हा कलम 41 मध्ये सांगितलेला आहे. कलम 41 काय सांगतो, की ह्या बेकारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व या परिस्थितीमध्ये तुम्ही नागरिकांना किंवा जनतेला काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीची शाश्वती द्यायची. ठीक आहे, आणि हा सामाजिक प्रकारातला तत्व आहे. ठीक आहे, मग ह्यासाठी आपण शॉर्ट कीवर्ड बनवली. ठीक आहे, शॉर्ट ट्रिक बनवली, काम, शिक्षण व सार्वजनिक मदत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं फक्त काम, शिक्षण व सार्वजनिक मदत कलम 41. ठीक आहे, काम, शिक्षण व सार्वजनिक मदत कलम 41. आय होप तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, त्यानंतर कलम 42. कलम 42 हा सुद्धा सामाजिक प्रकारातला कलम येतो किंवा मार्गदर्शक तत्व आहे. तर हा काय म्हणतो, की काम आणि मातृत्व संबंधी न्याय्य आणि सहृदयी परिस्थिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे. म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसाधारण लोक काम करतायत, ठीक आहे, किंवा मातृत्व संदर्भात म्हणजे स्त्रियांच्या मातृत्व संबंधीची जी परिस्थिती असते त्या ठिकाणी म्हणजे राज्याने न्याय्य आणि सहृदयी परिस्थिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करायची. असं कोण सांगतो, हा तत्व कोण देतो, तर कलम 42. ठीक आहे, मग त्यासाठी आपण कीवर्ड्स बनवला, काम आणि मातृत्व संबंधी न्याय व्यवस्था. कलम 42 काय, तर काम आणि मातृत्व संबंधी न्याय व्यवस्था. कलम 42 काम आणि मातृत्व संबंधी न्याय व्यवस्था. ठीक आहे, आणि हा सामाजिक प्रकारातला कलम आहे. सो लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आताच तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवला ना, तर कधी कधी काय होतं, की आपण आपल्या समोर जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा जेव्हा आपण अटेंटिव्हली किंवा ऍक्टिव्हली एखादा पार्ट ऍज्युम केला असतो, कन्झ्युम केला असतो ना, तो बाय डिफॉल्ट किंवा म्हणजे तिथं तो आठवतो आपल्याला, त्या गोष्टी माइंड आपल्याला काय करतो, आपल्याला तो क्लिक करतो. ठीक आहे, सो म्हणून ऍक्टिव्हली सेशन कंडक्ट करायचे. त्यानंतर बघा कलम 43. सो कलम 43 हा मिक्स तत्व आहे. म्हणजे या कलम 43 मध्ये सामाजिक तत्व सुद्धा आहे आणि गांधीवादी तत्व सुद्धा आहे. ठीक आहे, दोन्ही आपण बघूया. तर बघा, सर्व कामगारांना उपजीविकेला आवश्यक मोबदला. ठीक आहे, म्हणजे उपजीविकेला आवश्यक असलेला असा मोबदला, त्यानंतर चांगले जीवनमान आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी यांची शाश्वती देणे. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या उपजीविकेला पुरेल एवढा त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. त्यानंतर त्यांचे चांगले जीवनमान आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी याची त्यांना शाश्वती देणे राज्याचे कर्तव्य असेल. ठीक आहे, हा झाला सामाजिक तत्व. आणि त्याच कलम 43 मध्ये काय आहे, की ग्रामीण क्षेत्रात व्यक्तिगत किंवा सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला चालना, हा गांधीवादी तत्व आहे. ग्रामीण क्षेत्रात व्यक्तिगत किंवा सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला चालना देणे. ठीक आहे, असं कलम 43 म्हणून. ठीक आहे, आणि कलम 43 मधलं हे मार्गदर्शक तत्व आहे. सो याच्यासाठी आपण शॉर्ट मध्ये याला कन्वर्ट केलं कशा पद्धतीने, तर कामगार उपजीविका. ठीक आहे, इथे उपजीविका, कामगार उपजीविका व कुटीर उद्योग चालना. ठीक आहे, कलम 43 काय, तर कामगार उपजीविका व कुटीर उद्योग चालना. ठीक आहे, अशा पद्धतीने याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट आहे कलम 43A. तर तुम्ही बघू शकता की मी यांना ब्ल्यूज कलर वापरलेला आहे. ठीक आहे, कारण जे मी ब्ल्यू कलर मध्ये दिलेले आहेत ते सगळेचे सगळे 42व्या घटना दुरुस्तीने या भाग 4 मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, मग कलम 43A, त्याच्यानंतर आपण बघितला 39A. ठीक आहे, फक्त 39 म्हणजे उपकलम 39F सोडून बाकी सगळे जेवढे A चे कलम आहेत ऍड झालेले, ती सगळीचे सगळी 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेली आहेत.
ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर बघा कलम 43A काय सांगतो की औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे म्हणजे कामगारांनी फक्त कामच करत नाही राहायचं, तर कामगारांनी व्यवस्थापनामध्ये सहभागी झालं पाहिजे अशी तरतूद राज्य करेल. ठीक आहे, आणि हा सामाजिक तत्व आहे. ठीक आहे, सामाजिक प्रकारातला तत्व आहे. हा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घटनेमध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे, आणि मग ह्यासाठी आपण शॉर्ट बनवलं याची, तर व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, काय लक्षात ठेवायचं, व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. सो आपण थोड्या थोड्या कलमांचा आढावा घेणार आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं एकदम हडबडून जायचं नाहीये. ही तुम्ही अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे हे सेशन्स केले आणि तुम्ही थोडे थोडे करून रिवाइज केलं ना, तर ही 395 कलम आणि त्यातली जी महत्वाची कलम आहे ती चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. नेक्स्ट बघू कलम 43B. ठीक आहे, कलम 43B हा पण एक सेपरेट कलम आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार या भाग 4 मध्ये ह्याचा समावेश करण्यात आला. मग काय सांगतो कलम 43B, तर सहकारी संस्था स्वेच्छेने स्थापन करणे, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही प्रणालीचे नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना चालना देणे. ठीक आहे, सो कलम 43B हा मुख्यत्वे करून सहकारी संस्थांशी संबंधित कलम आहे. ठीक आहे, आणि हा आपल्याला अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. कलम 43B काय, तर सहकारी संस्था. ठीक आहे, सहकारी संस्था. सो हा जो कलम आहे हा सुद्धा गांधीवादी किंवा हा तत्व जो आहे गांधीवादी तत्व आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ठीक, त्यानंतर पुढचा कलम. ठीक आहे, कलम 44. सो कलम 44 संपूर्ण देशात सर्व नागरिकांना समान नागरी कायदा लागू करणे. ठीक आहे, सो आपण आताच PYQ मध्ये बघितलं होतं की कलम 44 संदर्भात प्रश्न होता, आणि म्हणजे असा प्रश्न एक होता की खालीलपैकी कोणती कलम भारताचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते, आणि त्यामध्ये कलम 44चा समावेश आपण बघितलेला आहे. ठीक आहे, मग कलम 44 काय सांगतो की संपूर्ण देशात सर्व नागरिकांना समान नागरी कायदा, ठीक आहे, समान नागरी कायदा लागू करणे. ठीक आहे, मग त्याची शॉर्ट ट्रिक्स आपण बनवली ती कशी होती, ती समान नागरी कायदा. कलम 44 समान नागरी कायदा. ठीक आहे, कलम 44 समान नागरी कायदा, आणि हा आयोगाचा फेवरेट कलम आहे आणि बहुतेक सर्वांना हा लक्षात आहे. ठीक आहे, आणि हा उदारमतवादी कलम काय आहे, हा उदारमतवादी कायदा. त्यामुळं अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं. आणि रिसेंटली देशातील समान नागरी कायदा लागू करणारा पहिलाच राज्य कोणता, असा प्रश्न आला. त्या ठिकाणी उत्तराखंड राज्य हे लक्षात ठेवायचं. उत्तराखंड राज्याने समान नागरिक कायदा हा लागू केलेला आहे आणि तो देशातला पहिलाच राज्य ठरलेला आहे. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त गोवा राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे, परंतु ते स्वातंत्र्याच्या आधीपासून लागू आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात जी एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीच्या अध्यक्ष होत्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा, कारण तो कायदा लक्षात आहे त्यामुळे करंटच्या दृष्टीने त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा मग कलम 44 वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 45. ठीक आहे, हा कलम 45 जो आहे हा कोणत्या प्रकारातला येतो, तर उदारमतवादी प्रकारात येतो. ठीक आहे, काय सांगतो कलम 45, तर वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत, वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन आणि शिक्षण याची व्यवस्था करणे. ठीक आहे, हे राज्याला दिलेले मार्गदर्शक तत्व आहे की बालकांचे 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे संगोपन आणि शिक्षणाची व्यवस्था राज्य करेल. ठीक आहे, आणि हा जो कलम आहे हा 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये या भाग 4 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे असं नाही, तर 45 म्हणजे कलम 45 ची जी व्याख्या ती चेंज केलेली आहे. ठीक आहे, कारण 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार भाग 3 मध्ये सुद्धा बदल करण्यात आला, भाग 4 मध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि भाग 4A मध्ये सुद्धा बदल करण्यात आला. ठीक आहे, भाग 3 मध्ये आपण बघितलं की कलम 21A हा प्राथमिक शिक्षणाचा हक्क, हा मूलभूत हक्क करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर भाग 4 मध्ये जो कलम 45 आहे त्याची व्याख्या बदलली. ठीक आहे, ती व्याख्या अशी केली की वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन आणि शिक्षण याची व्यवस्था करणे राज्याचे कर्तव्य राहील. ठीक आहे, आणि अजून एक बदल कलम भाग 4A मध्ये केला, तो म्हणजे की मूलभूत कर्तव्यामध्ये 11वं कर्तव्य
ऍड केलं शिक्षणाच्या संदर्भात. ते जेव्हा आपण म्हणजे पुढेच आपण जो मूलभूत कर्तव्याचा भाग बघू त्यामध्ये ते डिस्कस करूया. ठीक आहे. मग कलम 45चा जेव्हा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करणार तो अशा पद्धतीने करणार की 6 वर्षापर्यंतचं शिक्षण. ठीक आहे. का हे लक्षात ठेवायचं आहे 6 वर्षापर्यंत शिक्षण? कारण कलम 45 मध्ये 6 वर्षापर्यंत शिक्षण आहे आणि जेव्हा आपण मूलभूत कर्तव्य बघू, ठीक आहे, त्यामध्ये 6 ते 14चा उल्लेख आहे. ठीक आहे. मग आयोगाला इथे आपल्याला ट्रॅप टाकण्यासाठी वाव आहे. ठीक आहे. मग आयोग कलम 45ची स्टेटमेंट चेंज करू शकतो. म्हणजे वयाची 6 ते 14 वर्ष पर्यंत सर्व बालकाचे संगोपन आणि शिक्षण याची व्यवस्था करणे हे कलम आहे. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग या ठिकाणी आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल की खालीलपैकी कोणती स्टेटमेंट किंवा कोणते वाक्य हे चूक आहे, कोणते वाक्य हे चूक आहे किंवा बरोबर आहे, अशा पद्धतीने टाकेल. मग आपल्याला जर आपण ढोबळ मानाने लक्षात ठेवलं, ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी आपण चुकू शकतो. कारण कलम 45 मध्ये आपल्याला माहिती आहे की वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन आणि शिक्षण यांची व्यवस्था करणे म्हणजेच अशा पद्धतीचं आहे. परंतु एक्झॅक्टली 6 की 6 ते 14 हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. सो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही लक्षात ठेवाल. ठीक. सो कलम 45 काय आहे तर 6 वर्षापर्यंतचे शिक्षण. ठीक आहे. हे कलम 45ची व्याख्या जी आहे ही 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये बदलण्यात, हे लक्षात. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 46. ठीक आहे. कलम 46 हा गांधीवादी कलम आहे. म्हणजे कलम 46 मधलं जे तत्व आहे ते गांधीवादी तत्व आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे आणि सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे. कलम 46 काय म्हणतो? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे. ठीक आहे. 2 हित त्यांचे सांगितलेत, एक शैक्षणिक आणि आर्थिक, इथे सामाजिक सांगितलेला नाही. ठीक आहे. हा इथे फरक लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. हितांना चालना देणे आणि सामाजिक अन्याय सांगितलाय. ठीक आहे. सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे, हे लक्षात ठेवा. तर मग ह्याची शॉर्ट ट्रिक आपण बनवली की अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल यांचे हितसंबंध. ठीक आहे. शॉर्ट ट्रिक मध्ये लक्षात ठेवताना आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल यांचे हितसंबंध हा कलम 46 मधला मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 47. ठीक आहे. सो कलम 47 सुद्धा मिक्स प्रकारचं तत्व आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 तत्व दिलेले आहेत. ती म्हणजे पहिला एक आहे सामाजिक आणि दुसरा गांधीवादी. तर सामाजिक तत्व काय आहे कलम 47 मधला की पोषणाचा आणि जीवनाचा दर्जा यांचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे. ठीक आहे. हा सामाजिक तत्व कलम 47 मध्ये सांगितलंय. आणि कलम 47चा गांधीवादी तत्व काय आहे तर आरोग्याला घातक असलेले अंमली पदार्थ व पेये घेण्यावर बंदी आहे. म्हणजे पोषण आणि जीवनमान सुधारणे हा सामाजिक तत्व आणि घातक पदार्थ यांवर बंदी हा जो आहे हा गांधीवादी तत्व. हे कलम 47 मध्ये दिलेली तत्व आहेत. ठीक आहे. मग शॉर्ट मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो पोषण, जीवन आणि आरोग्य व्यवस्था. ठीक आहे. म्हणजे घातक पदार्थ, अंमली पदार्थ हे आरोग्यावर हानिकारक असतात. ठीक आहे. मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता, पण मी अशा पद्धतीने लक्षात ठेवलं होतं. सो कलम 47 काय म्हणतो? पोषण, जीवन व आरोग्य व्यवस्था. ठीक आहे. नेक्स्ट कलम 48. आता कलम 48 सुद्धा 2 प्रकारचं तत्व आहे. त्याच्यामध्ये एक गांधीवादी तत्व आहे आणि एक उदारमतवादी तत्व आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग गांधीवादी तत्व काय म्हणतो कलम 48 मधलं की गायी, वासरे, दुभती जनावरे आणि ओझे ओढून नेणारी जनावरं यांच्या हत्येवर बंदी. ठीक आहे. गायी, वासरे, दुभती जनावरे आणि ओझे वाहून नेणारे जे जनावर आहेत यांच्या हत्येवर बंदी आणि त्यांच्या प्रजाती सुधारणे, हे गांधीवादी तत्व कलम 48 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 48 मधलं उदारमतवादी तत्व कोणतं तर आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती आणि पशुपालन संघटित करणे. ठीक आहे. मग पशुहत्या करणे हे गांधीवादी तत्व, म्हणजे पशुहत्या बंदी हे गांधीवादी तत्व आणि शास्त्रीय शेती किंवा शेती व पशुपालन हे उदारमतवादी तत्व, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग कलम 48 काय म्हणतो तर पशुहत्या बंदी. ठीक आहे. पशुहत्या बंदी. त्यानंतर पशुपालन, एक अजून शब्द त्यात शेती टाकला तरी चालेल, शेती व पशुपालन. ठीक आहे. अशा पद्धतीने कलम 48 पशुहत्या बंदी व पशुपालन, पशुहत्या बंदी व पशुपालन कलम 48. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा कलम 48A. ठीक आहे. ब्ल्यू कलर मध्ये आहे. ठीक आहे. हे कलर व्हेरिएशन आढळते म्हणजे हा घटना दुरुस्तीने ऍड केलेला आहे. आणि कोणती तर 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये कलम 48A हा या भाग 4 मध्ये ऍड केलेला आहे. मग कलम 48A काय म्हणतो तर पर्यावरण सुधारणे आणि त्याचे संरक्षण करणे
आणि वने व वन्यजीव यांचे संरक्षण करा. ठीक आहे, म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत हा कलम 48A आहे. ठीक आहे, सो कलम 48A काय आहे, पर्यावरण रक्षण, आणि हा उदारमतवादी म्हणजे तत्व आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट पुढचं तत्व आहे कलम 39. ठीक आहे, सो कलम 39 काय म्हणतो की राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची घोषित स्मारके, त्यानंतर कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे व वास्तू यांचे संरक्षण करणे. महत्वाची ठिकाणे व वस्तू यांचे संरक्षण करणे. ठीक आहे, तर हा तत्व उदारवादी तत्वामध्ये येतो. त्यानंतर मग ह्याची शॉर्ट फॉर्म आपण जर बनवला तो म्हणजे स्मारके व वास्तू यांचे रक्षण. कलम 39 काय, सॉरी कलम 49 स्मारके व वास्तू यांचे रक्षण. कलम 49 स्मारके व वास्तू यांचे रक्षण. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कलम 50 आपण सुरुवातीला PYQ मध्ये बघितला की कलम 50 वर डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कलम 44 मध्ये म्हणजे 3-4 कलमांचा प्रश्न बनवून म्हणजे कलम बनवून एक प्रश्न बनवला घेऊन, किंवा एखाद्या कलमावर डायरेक्ट थेट प्रश्न वेगळा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो ते दोन्ही पद्धत आपण बघितल्या. सो कलम 50 राज्यांच्या सार्वजनिक सेवांमध्ये कार्यकारी विभाग व न्याय व्यवस्था विभक्त करणे. ठीक आहे, आणि तिथे तोच प्रश्न होता की खालीलपैकी कोणता कलम राज्यापासून कार्यकारी विभागापासून न्याय व्यवस्था स्वतंत्र हे दर्शवतो. ठीक आहे, अशाच पद्धतीची वर्डिंग होती. ठीक आहे, मग कलम 50. सो बघा या कलमांचा अभ्यास आपल्याला किती बेनिफिट देईल किंवा किती फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे ना, प्रूफ तुमच्या समोर आहे की कलमांवर डायरेक्ट प्रश्न येतात किंवा इनडायरेक्टली अशा पद्धतीने आयोग प्रश्न बनवत असतो. म्हणून आपल्याला या कलमांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपल्याला ही पूर्ण सिरीज चांगल्या प्रकारे फॉलो करायची आहे. ठीक आहे, मग कलम 50 सुद्धा कसं आहे तर उदारमतवादी तत्व आहे. ठीक आहे, मग कलम 50 आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायची, स्वतंत्र न्याय व्यवस्था. कलम 50 स्वतंत्र न्याय व्यवस्था. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या प्रश्नामध्ये योग्य ऑप्शन निवडायचा आहे आणि ते निवडण्यासाठी आपण काय करायचंय, कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, म्हणजे समजून घ्यायचं आणि कीवर्ड्सने लक्षात ठेवायचं आणि बरोबर तो पॉइंट आउट करायचा. ठीक आहे, ही टेक्निक आपल्याला डेव्हलप करावीच लागेल. ठीक आहे, कारण विदिन टाइम लिमिट आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात त्या आणि प्रेशर असतो. सो प्रेशरमध्ये जितका माइंड आपण आधीच चालवून ठेवू ना तितका त्यावेळी प्रेशर कमी येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं कधी पण. त्यानंतर या भाग 4 मधला जो शेवटचा कलम आहे तो म्हणजे कलम 51 आणि त्याच्यामध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व दिलंय तर बघा, तर म्हणजेच बघा कलम 51 जो आहे हा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय संबंधांशी निगडित आहे. बरोबर, मग ह्याच्यामध्ये 4 तत्वे दिलेली आहेत. ठीक आहे, ती 4 तत्व 1 बाय 1 आपण बघूया आणि ह्या 4 तत्वांवर प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणतं हे कलम 51 मध्ये समाविष्ट नाही असा प्रश्न पडलेला आहे. जर तुम्ही PYQचा अनालिसिस केला असेल तर तुम्हाला तो माहिती असेल. ठीक आहे, मग आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे हा पहिला तत्व. त्याचप्रकारे दुसऱ्या देशांशी न्याय्य आणि सन्माननीय संबंध राखणे हा दुसरा तत्व. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायदा व करार यांच्या कर्तव्यांचा मान राखणे. ठीक आहे, हा तिसरा तत्व. आणि आंतरराष्ट्रीय विवाद लवादामार्फत सोडवण्यास प्रोत्साहन देणे हा चौथा तत्व. अशी 4 तत्व या कलम 51 मध्ये दिलेली आहेत आणि हा जो कलम 51 आहे आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित आहे. ठीक आहे, कलम 51 आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, आणि हा उदारमतवादी कलम आहे हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण ही भाग 4 मधली जी कलम आहेत स्टार्ट टू एंड चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली आणि ह्याच्यातला कोणताच कलम आपण काढला नाही. का काढला नाही, कारण भाग 3, भाग 4 आणि भाग 4A यामधल्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आयोग याच्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारतो किंवा म्हणजे कन्सिडर करतोच आणि यावर प्रश्न बनवत असतो. त्यामुळं या 3 भागातला कुठलाही टॉपिक गाळायचा नाहीये. ठीक आहे, इतर जे कलम आहेत त्यातले आपण महत्वाचे लक्षात ठेवणार आहेत, परंतु हे भाग 3, भाग 4 आणि भाग 5 यांच्यातली सगळी कलम, सगळी तत्व जे आहेत ती तोंडपाठ आणि चांगल्या प्रकारेच करायची आहेत. हे मस्ट आहे. त्यानंतर बघा म्हणजे जी नवीन मार्गदर्शक तत्वे ऍड करण्यात आली तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घटनेमध्ये बघा कलम 39F. ठीक आहे, म्हणजे जो कलम 39 मध्ये उपकलम 39F ऍड करण्यात आला. कलम 39A हा सेपरेट कलम ऍड केला. त्यानंतर कलम 43A ऍड करण्यात आला आणि कलम 48A ऍड करण्यात आला. मग डायरेक्टली प्रश्न बनवू शकतो की 42व्या घटना दुरुस्ती 1976 अन्वये घटनेमध्ये किती कलमांचा समावेश करण्यात आला.
ठीक आहे, तर मग 4 कलमांचा समावेश करण्यात आला हे आपल्याला आता माहित झालं. ठीक आहे, किंवा ऑलरेडी तुम्हाला माहित असेल. सो ऑलरेडी माहित असेल तर रिव्हिजनच्या पर्पजने घ्यायचं आणि माहित नसेल तर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये कलम 38चा म्हणजे जो कलम 38 आहे त्याच्यामध्ये एक दुसरं तत्व ऍड करण्यात आलं हे आपण बघितलं. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार कलम 45 ची काय केली, व्याख्या चेंज केली. ठीक आहे, किंवा ते तत्वाची जे शब्दाची वर्डिंग आहे ती चेंज केली. त्यानंतर 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार कलम 43B सहकारी संस्था हे तत्व टाकण्यात आलं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्या कलमांचा आपल्याला चांगल्या प्रकारे आढावा आलाच पाहिजे आणि ते लक्षात राहिलेच. सो आता आपण ह्या कलमांचा चांगल्या प्रकारे म्हणजे अभ्यास केला, ती समजून घेतली, कशा पद्धतीने लक्षात ठेवायची हे बघितलं. तो एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला रिव्हिजन हे मस्ट आहे, म्हणून आपण आता त्याची काय करणार, रिव्हिजन करणार. म्हणजे जसं इथे 4A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, तसं या स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य आहे किंवा आपलं ते मार्गदर्शक तत्व सुद्धा आहे, सगळंच आहे, ते म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन शिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, कमी वाचा पण जास्त रिवाइज करा. ठीक आहे, तेच आपल्या यशाचं मूल मंत्र आहे. ठीक आहे, आणि ते आपण करूया. ठीक आहे, सो कलम 38 काय आहे तर लोक कल्याणाला चालना देणे आणि विषमता कमी. लोक कल्याणाला चालना देणे आणि विषमता कमी करणे. त्यानंतर कलम 39 काय आहे तर राज्याने अनुसरायची तत्वे. ठीक आहे, कलम 39 काय म्हणतो, राज्याने अनुसरायची तत्वे आणि किती आहेत ती 6. ठीक आहे, म्हणजे कोणता तर कलम 39A काय म्हणतो तर उपजीविकेची साधने, आणि आपण त्याला काय कीवर्ड म्हणून केलं होतं तर आधार उपजीविकेत. ठीक आहे, इथे थोडेसे चेंजेस करायचे राहिले माझे. सो मी ती PDF अपलोड करेन, त्यामध्ये ते चेंजेस नक्की करून तुम्हाला पाठवेल. सो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर बघा, कलम 39A उपजीविकेची साधने. ठीक आहे, आणि या ठिकाणी आधार उपजीविकेचा असा आपण कीवर्ड बनवला होता, तो लक्षात ठेवायचा. त्यानंतर कलम 39B. ठीक आहे, उपकलम 39B काय येतो तर संसाधनांची न्याय्य विभागणी किंवा मग बॅलन्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, कलम 39C संसाधन केंद्रीकरण रोखणे. ठीक आहे, स हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कलम 39D काय आहे तर समान काम समान वेतन म्हणजेच डिवाइड इक्वल. ठीक आहे, डिवाइड इक्वल हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर उपकलम 39E म्हणजेच आरोग्याची जपणूक किंवा आपण क्षमता असं केलं होतं हे लक्षात ठेवा. आणि कलम 39F तर मुलांचे आरोग्य म्हणजेच फुल ॲश्युरिटी ऑफ चाइल्ड हेल्थ. ठीक आहे, अशा पद्धतीने याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो तेवढं मी हे अपडेट करून PDF अपलोड करेल आणि ती आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून ती डाउनलोड करा. ठीक आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक मी टाकेन, त्या लिंकवर क्लिक करा, ऑटोमॅटिक तुम्हाला ती PDF भेटेल टेलिग्रामवर, ती डाउनलोड करा आणि रिव्हिजन करत राहा. ओके, त्यानंतर पुढचा आहे कलम 39A. कलम 39A काय म्हणतो, हा सेपरेट कलम आहे, हे आधी लक्षात ठेवा. समान व निशुल्क न्यायिक सेवा. ठीक आहे ना, जे गरीब आहेत त्यांना न्यायिक सेवा निशुल्क पद्धतीने द्यायची असं राज्याचं कर्तव्य आहे. त्यानंतर कलम 40 काय येतं, ग्रामपंचायत संघटन. कलम 41 काय आहे तर काम व शिक्षण आणि सार्वजनिक मदत. म्हणजे आपण त्या 4 परिस्थिती बघितल्या होत्या, त्या 4 परिस्थितीमध्ये प्रत्येकाला काम, शिक्षण व सार्वजनिक मदत ची शाश्वती द्यायची आहे. ठीक आहे, कलम 42 काय सांगतो तर काम आणि मातृत्व संबंधी न्याय व्यवस्था, आणि हे एक महत्वाचं कलम आहे. नेक्स्ट कलम 43. कलम 43 काय आहे तर कामगार उपजीविका. ठीक आहे, सामाजिक तत्व व कुटीर उद्योगाला चालना, गांधीवादी तत्व. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कलम 43A व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कलम 43A व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कलम 43B सहकारी संस्था. कलम 43B सहकारी संस्था. कलम 44 समान नागरी कायदा. ठीक आहे, कलम 44 समान नागरी कायदा. ठीक आहे, म्हणजे 2023च्या गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये कलम 44 रिफ्लेक्ट झालेला आहे. त्यानंतर कलम 50 हा गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर कलम 45 काय आहे तर 6 वर्षापर्यंतचे शिक्षण. कलम 46 अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल यांचे हितसंबंध. कलम 47 काय आहे पोषण, जीवन व आरोग्य व्यवस्था. त्यानंतर कलम 48 पशुहत्या बंदी व पशुपालन. ठीक आहे, आणि कलम 48A काय आहे तर पर्यावरण रक्षण. कलम 49 स्मारके व वास्तू यांचे रक्षण. कलम 50 स्वतंत्र न्याय व्यवस्था, हा सुद्धा रिफ्लेक्ट झालेला आहे. त्यानंतर कलम 51 आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे भाग 4 मधील जी कलम आहेत त्यांचा आपण
आढावा घेतलाय, कशा पद्धतीने त्यांना लक्षात ठेवायचं आहे आणि आयोग त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो याचं आपण डिस्कशन आणि रिव्हिजन केलेली आहे. ठीक आहे. सो चांगल्या प्रकारे तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता तुम्हाला थोडाफार त्याला अजून रिवाइज करून ते एकदम पक्क करायचं. सो नेक्स्ट जो पार्ट आहे आपला भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आणि त्याच्यामध्ये एकच कलम दिलेला आहे 51A. सो मूलभूत कर्तव्य संदर्भात त्याच्या पण घडामोडी आहेत त्या मी ह्या PDF मध्ये कन्साइज करून दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आयोग मूलभूत कर्तव्यांच्या बाहेर जात नाही आणि आयोगाने प्रश्न बनवला तर एवढ्याच कंटेंटवर आयोग प्रश्न बनवेल. ठीक आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही एवढा जरी केलं तरी मूलभूत कर्तव्यांसंदर्भात तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. सो बघा, तर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत यांचा स्रोत काय, तर रशियाच्या घटनेतून आपण मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आपण. ठीक आहे. किंवा ऑलरेडी तो तुम्हाला माहित असेल की मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ठीक आहे. सो आयोग इथे ट्रिक म्हणजे ट्रॅप टाकतो आपल्याला की म्हणजे इथे मूळ घटनेचा किंवा घटनेच्या प्रारंभीपासून घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता अशा पद्धतीची वर्डिंग तयार करून आयोग टाकतो, परंतु आपण ते नीट वाचत नाही आणि त्यामुळं इथे त्याला ती स्टेटमेंट करेक्ट करून उठतो. ठीक आहे. पण असं नाहीये, मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता हे सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं. जेव्हा मूलभूत कर्तव्यांचा विचार येतो, भाग 4A चा विचार येतो, त्यावेळी लक्षात घ्यायचं की मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ओके, हा पॉइंट लक्षात राहिला. त्यानंतर मग आपण बघूया की ह्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस कोणी केली यावर सुद्धा प्रश्न येतो. तर ही शिफारस सरदार स्वर्णसिंह समितीने केली होती. ठीक आहे. म्हणजे सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. 1976 ला. ठीक आहे. मग या सरदार स्वर्ण समितीने 8 कर्तव्यांचा समावेश करावा अशी शिफारस केली होती, परंतु घटनेमध्ये काय केलं तर 10 कर्तव्यांचा समावेश केला. ठीक आहे. आणि त्यात पण त्यांनी ज्या कर्तव्यांचा समावेश करावा हे सगळेच कर्तव्य घेतली नाहीत. ठीक आहे. सो मग काय झालं तर आता घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली. ओके. सो मग ती घटना दुरुस्ती कोणती तर 42वी घटना दुरुस्ती 1976. ठीक आहे. मग या 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घटनेमध्ये भाग 4A ऍड करण्यात आला. त्यानंतर कलम 51A हा एकच कलम या भाग 4A मध्ये ऍड केला आणि त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. ठीक आहे. राहील लक्षात. अशा पद्धतीने हे इथे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मूलभूत कर्तव्यांमध्ये पुढचा बदल कधी केला तर 86वी घटना दुरुस्ती 2002. ठीक आहे. आत्ताच मी सांगितलं आधी. ठीक आहे की त्यानुसार घटनेमध्ये किंवा या मूलभूत कर्तव्यांमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 2 बदल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर एक पॉइंट महत्वाचा इथे लक्षात ठेवायचा की ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, इतर कोण किंवा परकीय नागरिकांसाठी नाही, तर फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. यावर प्रश्न आला तर चुकू द्यायचा नाही. आता जो कलम 51A आहे त्याच्यामध्ये जी मूलभूत कर्तव्य आहेत ती क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायची, कारण ह्याच्यावर आयोग प्रश्न कशा पद्धतीने बनवतो तर खालीलपैकी जी मूलभूत कर्तव्य आहेत ती क्रमाने ओळखा किंवा त्यांचा योग्य क्रम ओळखा. ठीक आहे. किंवा दुसरा प्रश्न काय येतो की खालीलपैकी कोणते हे घटनेतील मूलभूत कर्तव्य नाही. सो अशा पद्धतीने इथे आयोग ह्याच्यामध्ये प्रश्न विचारतो. सो बघा, ही जी 11 मूलभूत कर्तव्य आहेत ती आपण ABCDच्या क्रमाने लक्षात ठेवू. ठीक आहे. A to K पर्यंत अशी मी त्यांना अरेंज केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो बघा, पहिलाच मूलभूत कर्तव्य आहे की घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. सो A फॉर आदर. ठीक आहे. लक्षात घ्या, A फॉर आदर. ठीक आहे. क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ह्याची मदत होईल. सो A फॉर आदर पहिला मूलभूत कर्तव्य. मग काय आहे तर घटनेचा, ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की A फॉर आदर मग कोणाचा, घटनेचा, ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आणि पहिलं कर्तव्य. त्यानंतर दुसरा कर्तव्य कोणतं आहे सो बी फॉर आपण बघूया, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन. स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेला उदात्त आदर्श आणि आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन. याच्यासाठी आपण ट्रिक बनवली की बी फॉर बाळगा अभिमान स्वातंत्र्याचा. बी फॉर बाळगा अभिमान स्वातंत्र्याचा. ठीक आहे. हे दुसऱ्या नंबरचं कर्तव्य झालं. अशा पद्धतीने याला लक्षात ठेवायचं, कारण
क्रमाने लावा हे विचारलं जातं, म्हणून त्यांना आपल्याला क्रमानेच लक्षात ठेवायचं आहे. मग सी, ठीक आहे, म्हणजे तिसरं, तर भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. ठीक आहे, मग सी म्हणजे लक्षात ठेवा सार्वभौमत्व. तिथे संपत्ती आपण लक्षात ठेवलं होतं, सी म्हणजे संपत्ती, इथे सी म्हणजे सार्वभौमत्व, हे लक्षात ठेवायचं. सी म्हणजे सार्वभौमत्व आणि हे तिसऱ्या नंबरचं कर्तव्य आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण, सार्वभौमत्व. डी, डी कितवा आहे? चौथा आहे. मग डी, सो बघा, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे हे म्हणजे नागरिकांचं कर्तव्य असेल. म्हणजे डी चौथा कर्तव्य आहे, म्हणून डी म्हणजेच काय करू आपण लक्षात ठेवू, डिफेन्स. डी फॉर डिफेन्स, राष्ट्राचा, डिफेन्स राष्ट्राचा, डी फॉर डिफेन्स राष्ट्राचा. सो डी म्हणजेच चौथा. सो 4 नंबरचं कर्तव्य काय आहे आपलं, तर जे राष्ट्राचे रक्षण करणं आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. त्यानंतर ई, सो धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण, एकात्मता. सो ई म्हणजे कितवं, तर हे 5वं आहे. 5वं कर्तव्य कोणतं आपलं, तर ई म्हणजेच एकात्मता व बंधुभाव. ई फॉर एकात्मता लक्षात ठेवा, ई फॉर एकात्मता. आणि एकात्मता हे एकात्मतेसाठी ई हा कीवर्ड लक्षात ठेवूया. आणि ई कितवा आहे, तर 5वं आहे. सो 5वं कर्तव्य काय आपलं, एकात्मता व बंधुभाव. त्यानंतर एफ, एफ हे 6व्या क्रमांकाचं लेटर आहे. तर एफ म्हणजे 6वं कर्तव्य काय आपलं, तर आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. आणि त्यासाठी आपण ट्रिक बनवली की एफ, एफ फॉर फिक्स. ठीक आहे, फिक्स आणि मिक्स संस्कृतीचे जतन करणे. ठीक आहे, फिक्स, फी म्हणजे एफ. सो एफ कितवा, 6वा. तर 6वा कर्तव्य कोणता आहे आपला, फिक्स मिक्स संस्कृतीचं जतन करणे. त्यानंतर बघा जी, ठीक आहे, तर जी कितवा येतो, 7वा. ठीक आहे, म्हणजे 7वं कर्तव्य कोणतं आहे, तर वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. ठीक आहे, तर मग ह्या वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव यांना आपण गार्डन म्हणून कन्सिडर करू. जी फॉर गार्डन. आणि जी कितवा, तर 7वा. म्हणून हा 7वा नंबरचा कर्तव्य आहे आपला, गार्डन व प्राणी यांचे संरक्षण. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्याला आपण लक्षात ठेवलंय. त्यानंतर एच, एच कितवा येतो, 8वा. ठीक आहे, मग वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. ठीक आहे, म्हणजे उच्च थिंकिंग ठेवणे. ठीक आहे, उच्च थिंकिंग ठेवणे. मग एच कितवा, 8वा. सो एच फॉर हायर थिंकिंग. ठीक आहे, हायर थिंकिंग करणं, बरोबर. मग हायर थिंकिंग कितवा, एच म्हणजे 8वा. सो 8वा नंबरचा कर्तव्य आहे. मग काय, तर वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद विकसित करणे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा कर्तव्य आहे आय. ठीक आहे, आय कितवा येतो, 9वा येतो. ठीक आहे, मग सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. ठीक आहे, मग मालमत्ता म्हणजेच किंवा मालमत्ता किंवा आपण संपत्ती सांगू शकतो किंवा आपली मिळकत किंवा इन्कम सांगू शकतो, बरोबर. मग आय फॉर इन्कम, आय फॉर इन्कम प्रोटेक्शन किंवा इन्कम रक्षण. ठीक आहे, मग आय 9वा. मग मालमत्तेचं रक्षण हा 9वा कर्तव्य आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा क्रम लक्षात ठेवला. त्यानंतर जे, जे कितवा येतो, तर 10वा येतो. ठीक आहे, मग 10वा कर्तव्य काय आपला, तर व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. ठीक आहे, वैयक्तिक आणि सार्वजनिक या दोन्ही पातळीवर व दोन्ही क्षेत्रात उच्चतम पातळी गाठायची आणि राष्ट्राची उन्नती करायची यासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे, म्हणजेच काय करायचं, एक पातळी सोडून स्टेप बाय स्टेप काय करायचं आपल्याला, वरच्या पातळीवर जायचं म्हणजे जंप करायची आहे, बरोबर. मग त्यासाठी आपण जे, जे कितवा, 10वा. जे साठी जंप. ठीक आहे, जे साठी जंप अबव. ठीक आहे, जंप अबव. ठीक आहे, जंप अबव अँड ट्राय टू ग्रो आपण सांगू शकतो किंवा नेशन पुढे टाकू शकतो, ट्राय टू ग्रो नेशन. ठीक आहे, मग हा आपला 10वा कर्तव्य झाला. त्यानंतर के, के कितवा येतो, 11वा येतो. ठीक आहे, सो के 11वा कर्तव्य काय आहे, तर पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वयवर्ष 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दे. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. सो के कितवा, 11वा येतो, म्हणजे के फॉर नॉलेज. ठीक आहे, के फॉर नॉलेज टू किड्स. ठीक आहे, अशा पद्धतीने हा 11वा लक्षात ठेवायचा. मग याचा अर्थ काय किंवा याचा एक्सपान्शन काय सांगू शकतो, नॉलेज टू किड्स म्हणजे काय, की 6 ते 14 वर्षापर्यंतच्या पाल्याला पालकाने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचं कर्तव्य असेल. म्हणून आणि तो कितवा कर्तव्य आहे, तर 11वा. म्हणून असं A to K पर्यंत आपण A पासून आदर
बी पासून बाळगा अभिमान, सी पासून तर सार्वभौमता, डी पासून डिफेन्स, ई पासून काय लक्षात ठेवलं आपण एकात्मता, त्यानंतर एफ पासून फिक्स मिक्स लक्षात ठेवलं, जी पासून गार्डन लक्षात ठेवलं, एच पासून हायर थिंकिंग लक्षात ठेवली, त्यानंतर आय पासून इन्कम लक्षात ठेवला, जे पासून जम्प लक्षात ठेवला आणि के पासून नॉलेज लक्षात ठेवलं आणि अशा प्रकारे हा क्रम लक्षात ठेवला. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पाठांतर कराल ना तेव्हा आयोगाने कितीही ट्रिकी प्रश्न किंवा क्रम कोणताही कसाही विचारू दे, म्हणजे 11 मधले कोणतेही देऊ दे आणि क्रम विचारू दे, तुम्ही बरोबर क्रम लावा. सो आय होप की तुम्हाला हा मेन म्हणजे काय की आपल्याला हा स्मार्ट वर्क किंवा हे जे ट्रिक्स कशा पद्धतीने बनवायचे आणि लक्षात कसे ठेवायचे हे समजून आलं पाहिजे. म्हणजे नुसतं आता पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट आपण लक्षात ठेवू शकत नाही किंवा जास्त वेळ ते रिवाइज करू शकत नाही, परंतु त्याच्या कीवर्ड्स बनवल्या तर आपण त्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतो. आणि कीवर्ड्स तेव्हाच निघतात किंवा जेव्हा आपण तो पहिला समजून घेतो, समजून घ्यायचा आणि मग त्याचे कीवर्ड्स बनवायचे. आणि त्यानंतर एक गोष्ट सांगायची राहिली की 86वी घटना दुरुस्तीनुसार काय केलं की 11वा मूलभूत कर्तव्य टाकण्यात आला, म्हणजे तो हाच. ठीक आहे, मग त्या ठिकाणी आता इथे बघू शकतो आपण इथे 6 ते 14 आहे आणि जेव्हा आपण कलम 45 बघितला मार्गदर्शक तत्वामध्ये तिथे वर्ष 6 पर्यंत आहे, म्हणजे एखादा छोटा मुलगा 6 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या शिक्षणाची संधी पुरवण्याची जी सोय आहे ते कोण करेल, राज्य करेल. आणि 6 ते 14 पर्यंत पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य कोणाचे असेल तर पित्याचे असेल, हे इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्या व्यवस्था तर राज्याने केलेल्या असतील पण ते देण्याचं कर्तव्य कोणाचं आहे तर पित्याचं आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे 11 कर्तव्य आपण क्रमाने लक्षात ठेवलेली आहेत. सो इथे एक पॉइंट हा लक्षात ठेवायचा, यावर एकदा प्रश्न आला होता की एक निरीक्षण आहे की काही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदी आहेत असे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबतचे निरीक्षण कोणत्या समितीने नोंदवले होते, तर ती समिती होती वर्मा समिती. सो हे लक्षात ठेवायचं, यावर पुन्हा कधीतरी प्रश्न येणारच आहे. सो हे लक्षात ठेवून द्यायचं आहे. सो आता आपण सगळे मूलभूत कर्तव्य बघितली, आता आपली वेळ येते रिव्हिजन. सो रिव्हिजन आपण करूया आणि मग आपलं हे सेशन थांबूया. तर बघा ह्याचा क्रम आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे, मेन आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा क्रम. सो ए फॉर आदर घटनेचा, ठीक आहे, ध्वजाचा, राष्ट्रगीताचा. त्यानंतर बी बाळगा अभिमान स्वातंत्र्याचा, ठीक आहे. सी फॉर सार्वभौमत्व रक्षण. त्यानंतर डिफेन्स राष्ट्राचा आणि चौथा हा कर्तव्य. त्यानंतर ई म्हणजेच एकात्मता व बंधुभाव. एफ फिक्स मिक्स संस्कृतीचं जतन, ठीक आहे. जी फॉर गार्डन व प्राणी रक्षण, अशा पद्धतीने लक्षात ठेवलं. त्यानंतर एच हायर थिंकिंग. त्यानंतर आय इन्कम रक्षण. त्यानंतर जे म्हणजे जम्प अबाव अँड ट्राय टू ग्रो द नेशन, अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आणि के नॉलेज टू किड्स. तो ABCDEFGHIJ K म्हणजे 1 ते 11 पर्यंत आणि यांचा क्रम आपल्याला चांगल्या प्रकारे आता लक्षात आलेला आहे आणि तो तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. सो अशा प्रकारे आपण आजच्या या सेकंड लेक्चरमध्ये किंवा सेकंड सेशनमध्ये भाग 4 आणि भाग 4A मधील सर्व कलमांचा चांगल्या पद्धतीने आढावा घेतलेला आहे, परीक्षाभिमुख आढावा घेतलेला आहे. आणि मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला या भागांवर या कलमांवर क्वेश्चन रिफ्लेक्ट होताना नक्कीच दिसते. ठीक आहे, सो तुम्ही हे सेशन चांगल्या प्रकारे करा, जास्त प्रमाणात रिवाइज करा आणि सगळेच्या सगळे जे कलम आहेत भाग 3, भाग 4 आणि भाग 4A मधले सगळेच्या सगळे चांगल्या प्रकारे पाठ करायची. ह्या मूलभूत कर्तव्यांचा क्रम सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात. आय होप की तुम्हाला चांगल्या प्रकारे हे सेशन समजलं असेल. सो तुम्हाला ह्या सेशन बद्दल जे पण तुमचे ओपिनियन्स असतील किंवा हे जे सिरीज आहे त्याबद्दल तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. म्हणजे तुमचा जो फीडबॅक आहे, तुमचे जे कमेंट्स येतील त्यावरून मग मलाही समजेल की तुम्हाला मी जे देतोय, मी जे डिलिव्हर करतोय, जे माझा अनुभव तुमच्या समोर ठेवतोय त्यातून तुम्हाला फायदा होतोय की नाही. ठीक आहे, किंवा अजून कशा पद्धतीने दिलं पाहिजे. सो नक्कीच कमेंट करून कळवा कसा वाटला आपले सेशन, कसे आपली ही जी सिरीज आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही होत ते सुद्धा तुम्ही नक्कीच कळवा. त्याचप्रकारे अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. सो ओके, सो भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये. त्यामध्ये आपण भाग 5 मधले जे महत्वाचे कलम आहेत त्यांचा आढावा घेऊया. ठीक आहे, सो नक्कीच प्रत्येकाने सगळे सेशन कंप्लीट करत जा, त्याचा एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला खूप फायदा होणारच आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.